माझ्या या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर हा माझा पहिला ब्लॉग आहे, म्हणजे तुमच्याशी सुसंवाद साधण्याचा हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. तर पहिला ब्लॉग असल्यामुळे काहीतरी गोड दाखवावं म्हणून मी हे आईस्क्रीम जे बनवलं आहे ना ते तुम्हाला दाखवत आहे. ॲक्च्युली ही पूर्ण म्हणजे टोटल अशी सगळी अशी सुरुवातीपासूनची रेसिपी नाहीच आहे. आईस्क्रीम बनवत असताना थोडा असा मध्ये शूट केलेला आहे, तोच मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. आईस्क्रीम मात्र खूप छान झाली होती. ही चॉकलेट फ्लेवरची आईस्क्रीम आहे. ही चॉकलेट फ्लेवर माझ्या मुलाला त्याने सांगितलं की मला मम्मी चॉकलेट फ्लेवरचं बनव आईस्क्रीम, आणि त्यानेच घ्यायला लावलं होतं. त्यामुळे हे त्याच्यासाठी घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठीच ते बनवलं आहे. आणि आता हे आहे दुसरंवालं जे आहे ते आहे पायनॅपल फ्लेवर. तर फुल फॅट क्रीमचं दूध घ्यायचं आहे आपल्याला, ज्याच्यावरती अशी खूप साय असेल. तर आपल्याला ते दूध वापरायचं आहे आणि एका पॅकेटसाठी जवळपास अर्धा लिटर दूध लागतं आपल्याला. आणि अर्धा लिटर दूधमध्ये फुल एक पॅकेट टाकायचं. टाकल्यानंतर त्याला मस्तपैकी मिक्स करून मंद आचेवरती त्याला 8 ते 10 मिनिट उकळत ठेवायचं. 8 ते 10 मिनिट उकळल्यानंतर त्याला पूर्ण थंड करून पुन्हा मग फ्रीजमध्ये ठेवायचे. आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याला बाहेर काढून परत एकदा मिक्सरला असं व्यवस्थित मिक्स करून, किंवा आपल्याकडे हँड ग्राइंडर असतात आता, तर त्याने याला मस्त व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि परत पुन्हा ठेवायचे 7 ते 8 तास. आणि ते 7 ते 8 तास झाल्यानंतर हे आईस्क्रीम असं तयार होतं. तर हे पहा मी बनवलेच, मला सगळं झाल्यानंतरच आता हे शूट केलेलं आहे. पण खूप छान आणि खूप छान टेस्ट होती. खूप मस्त झालं होतं, तयार झालं होतं आईस्क्रीम. नंतर जेव्हा फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे दुसऱ्या वेळेला जेव्हा मी ते मिक्सरला बारीक करून डब्यामध्ये सेट व्हायला ठेवलेलं, त्यावेळेला त्याच्यावरती बदाम वगैरे टाकले होते आणि खरंच खूप छान झालं होतं आईस्क्रीम. तर हा पहिला ब्लॉग असल्यामुळे हा काहीतरी गोड दाखवावं म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. आणि दुसरंवालं जे होतं ते आईस्क्रीम होतं ते चॉकलेट फ्लेवरचं आईस्क्रीम. आता सांगायला गेलं तर चॉकलेट फ्लेवरचं आईस्क्रीम तेवढं टेस्टी झालं नव्हतं. त्यापेक्षा ही पायनॅपलचं छान झालं होतं. हे पहा, हे चॉकलेट फ्लेवरचं आहे, तर तेवढं टेस्टला छान नव्हतं. पण लहान मुलं कशी चॉकलेट म्हणलं की त्यांना आवडीने खातात. तर चला भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.